राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आईसी अपेक्षा झालिया, बद्ध मुमुक्षुते आलिया, देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली। ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, त्याच्यातल्या कांडत्रयाची संगती सांगत असताना या गीतेमध्ये वेदामध्ये विस्तारलेली तिन्ही कांड कशी संक्षेपानं आलेली आहेत, ते कोणकोणत्या अध्यायामध्ये कोणकोणतं कांड विचारात घ्यायचं या संबंधातला विचार इथं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे। याच्यामध्ये ही कांडत्रयाची संगती सांगत असताना कर्मकांडाचा विचार पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला। कारण तसा जर विचार केला तर कर्मापासूनच जीवाचा प्रारंभ मानला पाहिजे। कर्म आहे तर जीव आहे, जीव आहे म्हटलं की कर्म आहे। कर्म जर नसेल तर जीवाची जीवदशा सिद्ध होणार नाही। केवळ देहाच्या अस्तित्वावर जीवाची सिद्धी होत नाही, तर देहाच्या ठिकाणी घडणाऱ्या कर्मावरून जीवाची सिद्धी सिद्ध होते। देह चेतन आहे हे कशावरून कळतं? हातपाय हलवतो म्हणून, रडतो म्हणून, काहीतरी आरडाओरडा करतो, जन्माला आल्यावर काहीतरी इकडचं तिकडं वळवळ करतो म्हणून तो जीव आहे हे कळतं। म्हणजे देहाकडून घडणारं जे कर्म आहे किंवा त्याच्याकडून घडणारं जे कर्म आहे ते जीवाकडून, त्या कर्मावरूनच त्याची जीवदशा सिद्ध होते। त्यामुळे पहिला विचार केला तो कर्माचाच केला। संगती लावताना ज्ञानेश्वर महाराजांनी कर्म, मग उपासना कांड आणि मग ज्ञानकांड अशी संगती लावली। एकूण मानवी जीवनाचा आलेख जर आपण उभा केला तर आपल्याला हेच लक्षात येतं की कर्मापासून सुरुवात आहे, उपासना हा जीवनाचा मध्यभाग आहे आणि ज्ञानकांड ही जीवनाची परिसमाप्ती आहे। याच दृष्टीने गेलं पाहिजे, कारण ज्ञानानंतर पुन्हा कर्माकडे येणं हे शक्य होत नाही। ज्ञान झाल्यानंतर, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तो जीव काय करतो? पुन्हा कर्माकडे येतो, पुन्हा उपासना करतो, हे चक्र चालू राहत नाही। जन्म मरणाची परंपरा हे वेदांतातलं सगळ्यात मोठं दुःख मानलं। आमच्या शरीराला प्राप्त होणारी दुःख किती आणि कोणती याची चर्चाच वेदांत करत नाही। वेदांताच्या दृष्टीने जीवदशा आणि जीवदशेतलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असलं तर ते म्हणजे येणं आणि जाणं, जन्माला येणं आणि मरणं। संसाराचं एवढंच स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय। उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारू हन। उपजणे निमणे हे संसाराचं स्वरूप आहे, जन्माला येणं मरणं। जो जन्माला येतो आणि आपलं मरण घालवतो तो पुन्हा संसाराला येत नाही, त्याचा संसार संपला। आणि मेल्यानंतर जो पुन्हा जन्माला येण्याची शक्यता राहत नाही त्यालाही संसार नसतो, तो विदेहमुक्त म्हणा। आणि जन्माला येऊन जो मरण घालवतो तो जीवनमुक्त म्हणा। जीवनमुक्त विदेहमुक्त दोघांनाही संसाराचा संबंध नाही। जन्माला येणं आणि मरणं हे दोन्ही सत्य मानलं पाहिजे, कारण जन्माला येणं मरणं प्रत्येकाला आहे। जीवनमुक्ताला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काही त्याचा देहपात होत नाही असं नाही। म्हणून एक विधान आपण परवा इथं का बाहेर मला आठवत नाही आता कुठं केलं ते, परंतु एक विधान मी आपल्या समोर केलं होतं। जीवनमुक्त हा नक्की विदेहमुक्त असतो, होतोच होतो। जो जीवनमुक्त झाला तो नक्की विदेहमुक्त झाला, याच्यामध्ये तिळमात्र संशय नाही। पण विदेहमुक्त झालेला प्रत्येक जण जीवनमुक्त होईलच असं नाही, किंबहुना विदेहमुक्त झालेला जीवनमुक्त होऊच शकत नाही। बघा संगती लागते का कशी? जीवनमुक्त जो झाला या जन्मामध्येच ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याचा देह पडल्यानंतर तर तो विदेहमुक्त होईल, नवल नाही त्याच्यामध्ये।
होईलच होईल, खात्रीशीर होईल. परंतु जो विदेहमुक्त झाला तो कधीच जीवनमुक्त होऊ शकत नाही. पुन्हा जन्मच नाही तर जीवनमुक्त होईल कशाला? अरे तो विदेहमुक्त झाला तर त्याला पुन्हा देहच मिळत नाही, तर तो पुन्हा जीवनमुक्तीच्या भानगडीत पडेलच कशाला? तो राहतच नाही, जन्मालाच येत नाही. येण्याची शरीर गमतीचं गणित आहे म्हणून मांडलं. येण्याची शरीर येणे सरे. काय होतं असं मांडलं की मनुष्य थोडा विचारात, काहीच कारण नाही विचार करायचं, फार सोपं साधं गणित आहे. तो पुन्हा जन्माला येणार नसेल तर त्याला जीवनमुक्ताची संगती लावायचं काही कारण नाही. कशासाठी मी आपल्याला हे सांगतो? जन्माला आला, मेला, ठीक आहे, हे तर सगळं जगच करता आहे. जीवनमुक्त झाला म्हणजे लगेच त्याचं मरण संपलं असं नाही. तो मरणार, कधीतरी देहपात होणार त्याचा, कधीतरी प्रारब्ध त्याचं संपणार, देह पडणार, बाकी सगळं होणार, तो मरणार. परंतु तो ते सत्य मानत नाही. इथं ज्ञान आहे. उपजणे आणि निमणे हे याच्याबद्दल काही म्हणणं नाही. हे साचची मानणे हा संसार. जन्माला येणारा मी आणि मरणारा मी, याच्यातला मी म्हणून ज्याचा विचार वेदांत आत्मस्वरूपानं करतो, जीव त्यालाच जन्म मरण लावून ते सत्य मानत असेल तर संसार त्या अज्ञानात आहे. संसार उपजणं आणि संपणं या क्रियेमध्ये संसार आहे असं ज्ञानोबरायांचं म्हणणं नाही. कारण संसारात घडणाऱ्या क्रिया या अज्ञान कार्य आहे. आपण परवाही असं बोललो होतो की कोणतीही घडणारी क्रिया ही एका विशिष्ट विचाराच्या अधिष्ठानावरच प्रकट होत असते. ज्याच्या मागे काही विचार नाही. अगदी वेड लागलेला मनुष्य सुद्धा हो, आपलं तो शहाण्याचं तर सोडून द्या, शहाणा मनुष्य तर विचार करून क्रिया करेल, नवल नाही. परंतु वेड लागलेला मनुष्य सुद्धा ज्या काही वेड्यासारख्या क्रिया करतो, ज्या आपल्याला वेड्यासारख्या वाटतात, त्या क्रियांच्या मागे त्याचा वेड्याचा असेल पण काहीतरी विचार आहे. तो चुकीचा असेल हा त्याच्या दृष्टीने वेगळा प्रश्न आहे. आपल्या दृष्टीने ते चुकीचा असेल, तो वेड्याचा असेल, त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असेल, काही असेल, तो विचार बरोबर आहे का चूक आहे हे मला बोलायचं नाही. क्रियेच्या मागे विचार असतो एवढंच मला सांगायचंय. कोणती क्रिया कुणाकडूनही घडणारी जर क्रिया असेल तर त्याच्या मागे निश्चितपणानं काहीतरी विचार असतो. सांगण्याचा हेतू असा, मला बोलायचं एवढंच आहे की हे जे जीवनाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलंय याच्यामध्ये विचारावर क्रिया अवलंबून आहे. त्यामुळे उपजणे निमणे याला महत्व नाही, त्याच्या मागचा विचार योग्य आहे का अयोग्य आहे हे पहा. नाथ महाराजांचं चरित्र लिहिताना मुक्तेश्वराने नाथ महाराज गेले, त्यांचा अंत्यसंस्कार झाला, त्यांचे दिवस साजरे झाले, 13वा 14वा गोडजेवण झालं, हे सगळं लिहिलंय. वादाचे प्रसंग सोडून द्या, मला त्याच्याबद्दलही बोलायचं नाही. पण नाथ महाराजांना ब्रह्मज्ञान झालं, देहपात झाला की नाही त्यांचा? झालाच ना. तो काही तुकोबारायांसारखं सदेह त्यांना जाता आलं नसतं असाही विषय नाही. काही ज्या काळामध्ये जे करणं योग्य असतं त्या काळामध्ये ते संतांनी करून दाखवलेलं आहे. तुकाराम महाराजांना सदेह जाणं योग्य होतं, त्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी ते करून दिलं. ज्ञानोबरायांना समाधी, संजीवन समाधी योग्य, त्या काळामध्ये त्यांनी ते केलंय. नाथ महाराजांनी देह टाकला. म्हणजे नाथ महाराजांचा सुद्धा देह पडला, प्रश्न त्याचा नाही, पण देह पडण्याची भीती त्यांच्या अंतःकरणात होती काय? मरणाची भीती होती का? मरण माझे मरोनी गेली सारखी अनेक प्रमाणं नेहमी आपण देतो, याच्यामध्ये त्यांना हे साचची जे का मानणे हे त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. मनुष्य जन्माला येतो, जन्माला येणं हे त्याच्या कर्मानुसार सिद्ध होतं आणि ही जन्म मरणाची परंपरा वैचारिक दृष्टीनं ज्या अज्ञानातून निर्माण झाली त्या अज्ञानाचा निराश करण्याकरता म्हणून ज्या काही विचाराचं चिंतन आपल्या जीवनामध्ये आपल्याला करावं लागतं त्याच्याकरता नंतर उपासनेचा विषय ज्ञानोबरायांनी पुढे आणला. वेदांनी सुद्धा मांडलेलं चिंतन कोणत्या क्रमानं मांडलं गेलं हे पहा. 3 गोष्टी सांगायच्या आहेत. मग तिन्ही कशाही सांगितल्या तरी चालतील. बाबा इथं कर्म आहे, इथं माणसाच्या जीवनात ज्ञानाचा हा विचार त्यांनी करावा, कर्माचा हा विचार करावा, उपासनेचा हा विचार करावा. कर्माचा विचार करताना कर्माची आगतिकता पाहून, कर्माच्या संबंधानं परिणामरूप असणारी फलं पाहून त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याकरता त्यांनी कर्माची अशी पद्धत ठेवावी.
उपासनेचा विचार करत असताना ती उपासना ज्याच्या संबंधानं करतो आहोत तो उपास्य आणि उपासक या दोघांनाही समाधान मिळण्याकरता आणि दोघांनाही काहीतरी आनंद मिळण्याकरता म्हणून उपासनेची ही पद्धत असावी. आणि ज्ञानाचा विचार करत असताना ज्ञानाची स्वरूपता सिद्ध होण्याकरता ज्ञानाचा असा विचार करावा. या 3 गोष्टी सांगितल्या. कांडत्रय निरूपण संपलं ना. याच्यामध्ये कर्म आधी सांगायचं का ज्ञान आधी सांगायचं का उपासना आधी सांगायची? परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी याच्यामध्ये क्रम लावला, तो मला महत्वाचा वाटतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच चिंतन केलंय. पहिल्या अध्यायाच्या शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावापासून ते 4थ्या अध्यायाच्या अंतापर्यंत हा कर्मकांड सांगितलं गेलं. त्याच्यानंतर 4थ्या अध्यायाच्या अंतापासून 11व्या अध्यायापर्यंत उपासना कांड सांगितलं गेलं आणि त्याच्या पुढे 12 पासून 15 पर्यंत ज्ञानकांड सांगितलं गेलं. हे ज्ञानेश्वर महाराज ढोबळ मानानं बोलत नाहीत. हा क्रमच ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. कारण मानवी जीवनाच्या उन्नयनाचा आणि मानवी जीवनाच्या शेवट म्हणजे अंताचा इतिकर्तव्यतेचा हाच क्रम असतो. माणूस जन्माला आला त्याची जीवदशा उपासनेवरून सिद्ध झाली का ज्ञानावरून? ऐका, माणूस जन्माला आला त्याची जीवदशा उपासनेवरून का ज्ञानावरून? दोन्हीवरून नाही, कर्मावरून सिद्ध झाली. तो कर्म करतो, तो हलतो, तो चालतो, काहीतरी त्याला फलं भोगावी लागतात. लहान मुलांना कोणतंही, आता एखादं लहान मुलं आहे अंथरुणावर झोपलं, एखादी मुंगी येते त्याला चावते. आता मुंगीचं याने काही घोडं मारलंय काय? त्या मुंगीनं त्या बालकाला चावावं, कशा करता चावावं? ते बालक काय त्या मुंगीच्या रस्त्यात मुद्दाम आडवं पडलं काय मी तुला पुढे जाऊ देणार नाही म्हणून? त्या बालकाने त्या मुंगीच्या तोंडातला साखरेचा दाणा काढून नाही हा माझ्या घरातला आहे, माझा मला दे म्हणून भांडण केलं काय त्या साखरेच्या दाण्याकरता? लहान बालकाचा मुंगीचा काही संबंध नाही, पण त्या दिवशी एक मुंगी येऊन त्या बालकाला चावते. का चावते? याच्यावरून त्या बालकाच्या पूर्वजन्मातल्या कर्माची काहीतरी संगती तुम्ही लावाल का नाही? विचार जर करायचाच म्हटला तर भोग रूपानं त्याला ते दुःख त्या वेळेला का भोगावं लागलं? गत जन्मामध्ये त्यांनी कुणाला तरी असंच चावलं असलं पाहिजे. काहीतरी संगतीला, मी काही आग्रहपूर्वक असंच आहे म्हणत नाही, मी एक संगती लावण्याकरता काहीतरी अनुमान करतोय, तेवढं पाहून घ्या. अनुमानांना बोलका एवढंच म्हणायचं. हेच अनुमान करा असं मला म्हणायचं नाही. जे काही असेल ते अनुमान म्हणजे त्याचा कर्माचा संबंध आहे. प्रारब्ध भोगा करता तो देह त्याला मिळाला. गतजन्मातल्या कर्माच्या अनुषंगानं जे त्याचं प्रारब्ध सिद्ध झालं त्या प्रारब्धाच्या भोगा करता ते प्रारब्ध ज्या प्रतीचं पुण्य आणि पाप त्याला देत आहे, ज्या प्रतीच्या फलाची त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली आहे त्याच प्रतीचा देह त्याला मिळणार. तसा जसा आपण ज्ञानोबरायांचं वचन नेहमी सांगतो, आगा कर्मी जै उरावे तैतीही सुख वगैरे, देहा यावे देहा एका इथपर्यंत. बर, भोगावया यावे देहा एका. कोणतं काय राहिलं मागे? कर्मी जै उरावे तैतीही सुखन दुःखी दोन्ही फळावे. कर्म उरलं त्याचं सुख दुःख फलद्रूप झालं, ते भोगण्याकरता त्या शरीराक त्या भोगाकरता जो देह अनुकूल आहे तोच देह मिळतो. त्या भोगाकरता जर तो देह अनुकूल, ज्या देहामध्ये अनुकूलता नाही तो देह मिळणार नाही. श्रीमंताच्या घरामध्ये जर त्याला जन्म मिळायचा असेल तर श्रीमंती भोग ज्या देहामध्ये पचवता येतील तोच देह त्याला मिळणार आहे. गरीबाच्या घरामध्ये देह मिळाला तर गरीबाच्या घरची भाकरी भाजी ज्या देहाला पचवता येईल तोच देह त्याला मिळणार आहे. ते सगळं व्यवस्थित आखणी केलेलं असतं, त्याचं कर्म ते बरोबर जिकडच्या तिकडं जातं. आपल्याला त्याच्यामध्ये ढवळाढवळ करता येत नाही आणि आली तरी करू नये. लक्षात ठेवा. काय ढवळाढवळ करणार आपण त्याच्यामध्ये? नाही मला हा देह नको अशा काही अर्ज करता येतो काय ब्रह्मदेवाकडे? जे भोग आपल्या जीवनामध्ये आहेत तोच देह मिळणार. ज्या कोणत्या माणसाला गाढवाचे भोग भोगायला मिळणार आहेत त्याला माणसाचा देह कसा मिळेल? मग माणसं गाढवपणा का करतात? सांगता येत नाही, याची उत्तर देता येत नाहीत. आता जसा भोग असेल तसा देह मिळतो. आगा कर्मी म्हणजे हा देह मिळाला कर्म संबंधाने मिळाला, कर्मानच मानवी जीवनाची सिद्धी होणार आहे. म्हणून पहिल्यांदा कर्मयोगाचा विचार करा. काय कर्मयोगात विचार करायचा? 3 गोष्टी कर्मयोगात विचारात घ्यायच्या.
एक कर्माची अगतिकता लक्षात घ्यायची, दुसरं कर्मबंधन लक्षात घ्यायचं, आणि तिसरं कर्मबंधनाच्या निवृत्तीकरता केलं जाणारं कर्म कोणत्या पद्धतीनं केलं जातं हा तिसरा विचार करायचा. तीनच गोष्टी कर्मामध्ये विचारात घ्यायच्या. कर्म अगतिक नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते आवश्यक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. प्रकृतीला आपण वश झालेलो आहोत, कारण आपण या देहात आलो आहोत. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा. संपलं. प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणार नाही. कर्माची अगतिकता झाली, मनुष्य अगतिकतेनं कर्म करतो. बऱ्याच वेळेला काही कर्माची आवश्यकता नसताना सुद्धा माणसं कर्म करतात. काही वेळेला ज्या कर्माची आवश्यकता आहे ते कर्म करत नाही. ज्या वयामध्ये जे कर्म शोभून दिसणार नाही ते कर्म बऱ्याच वेळेला केलं जातं, आणि ज्या वयामध्ये जे कर्म करणं आवश्यक आहे त्या काळामध्ये ते कर्म केलं जात नाही. कोणत्याही अर्थाने कसंही पाहून घ्या, संगती लावून घ्या. पण कर्माची अगतिकता मानवी जीवनामध्ये आपल्याला मानावी लागते, कारण जोपर्यंत देह आणि प्राणाचा संबंध आहे तोपर्यंत तो देह शांत बसू शकणार नाही. तो काही ना काहीतरी कर्म करेल, काहीतरी कर्म करेलच. असं ना तसं कोणतं तरी कर्म करेल. मान तरी हलवेल, हात तरी हलवेल, डोकं तरी हलवेल, झोपेल तरी, जागा तरी होईल, पळेल तरी, बसेल तरी, जेवण तरी करेल, एखाद्याशी भांडेल तरी, एखाद्याला वर प्रेम तरी करेल, काहीतरी करेल, पण कर्म चालू आहे. आम्ही आमचं कर्म थांबवू शकत नाही. आता मी ह्याच्या पुढे कर्म करणार नाही असं म्हणून मनुष्य शांत बसला. अरे ऋषी मुनी तप करत होते, काय कर्म? पण कर्म होतच, कर्म होतच ना. तपाचं कर्म त्यांच्याकडून चालूच होतं ना. बरं, शारीरिक जरी कर्म नसलं तरी बऱ्याच वेळेला मानसिक कर्म माणसाकडून घडतं. प्रकृतीच्या अधीन जीव कसा आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी कर्माच्या बाबतीतली जीवाची परावलंबिता एका सुंदर दृष्टांतानं आपल्याला सांगितली. एखाद्या वेळेला वावटळ उठते. वावटळ आपल्याला माहितीये, वेगाचा वारा येतो, गरगर गरगर फिरतो स्वतः भोवती. त्या वावटळीमध्ये जमिनीवर पडलेलं एखादं वाळलेलं पान हे त्या वावटळीमध्ये त्या वाऱ्याच्या झोताबरोबर उडून उंच जातं. आता त्या पानाला उडायचं नसलं, त्याच्या मनात उडायचं नसलं तरी त्याला जसं वाऱ्याच्या झोतामुळे उडावंच लागतं, त्याच्या हातात नाही, तसं कर्म आणि कर्मफलाच्या बाबतीत जीव अगतिक आहे. त्याच्या मनात काही असो त्याला त्या कर्माची फलं भोगावीच लागतात. ज्या पद्धतीने ते पान उचलले का वायुवशे शुष्क पत्र जे, ज्ञानोबांनी दिलेलं हेच उदाहरण आहे. उंच जातं, किती उंच जातं आकाशामध्ये ते पान, उंच जातं, किती उंच जातं. त्यालाही एकच संगती लावता येते, ज्या उंचीपर्यंत जाण्याचं त्याचं प्रारब्ध आहे तिथपर्यंतच जातं. त्याच्यापेक्षा ते पान अधिक नाही, मी आता नाहीतरी आणायचं, आकाशात आलोच आहे तर जरा उंच जाऊन वर बघूनच येतो, नाही, पानाला चालत नाही. ते म्हटलं तरी ते पान उंच जाऊ शकत नाही. त्याच्या प्रारब्धामध्ये जेवढी उंची लिहिलेली आहे तेवढ्याच उंच ते पान जाईल आणि तिथून पुन्हा खालीच येईल. त्याच्या मनात नाही. आता पानाचा विचार कशाला करायचा आहे? आपलाच विचार करा ना. आपणही त्या पानासारखे आहोत. आपलं प्रारब्धाची वावटळ येते, आपल्याला घेऊन जाते, आपल्या मनात असो. दुसरं दृष्टांत ज्ञानोबांनी दिलं. बांधोनी हात पाय, जो रथी घातला एखादा मनुष्य आहे, त्यांनी काही कर्म केलं, चोरी केली, नंतर काहीतरी कुणाला जाग आली, त्यांनी पोलिसांना बोलवलं, पोलीस आले आणि चोर पकडला गेला. पकडल्या गेल्यानंतर मग ते पोलिसांनी, नाही ह्याला उचला, चला याला ठाण्यामध्ये घेऊन चला. मग त्याचे हात पाय दोरीने बांधले. तो म्हणला, नाही मला यायचं नाही, मला ठाण्यामध्ये येऊन तुरुंगात बसायची इच्छा नाही. तुला कोणी विचारलंय तुझी इच्छा आहे का नाही? तू कर्म केलं ना, चोरी केली ना. मग त्याला हातपाय बांधले, त्याला त्या जीपमध्ये मागे टाकून दिलं आणि तो म्हणायला लागला, नाही मला अजिबात गावाला जायचं नाही, मला अजिबात जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं नाही. तो किती जरी नाही म्हणाला तरी ती गाडी त्याला त्या ठाण्यामध्ये घेऊन जाणारच आहे. त्याने किती हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा प्रवास जसा होणारच आहे. कारण का? तो अंकित झालाय, तो परवश झाला, पारतंत्र्यात गेला. तसं कर्माचं एक पारतंत्र्य असं आहे की ते जीवाला भोगावं लागतं. या ना त्या प्रकारानं त्या कर्माची फलं आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्या मनात असो अथवा नसो आपल्याला ती फलं भोगणं आवश्यक असतं. कर्माची अगतिकता जीवाच्या दृष्टीनं मानावी लागते.
मी फक्त संगती सांगतो, या 3 क्रमाची, कांडत्रयाची संगती फक्त सांगतो, ऐका. ही कर्माची जी अगतिकता आहे ही माणसांनी ओळखली पाहिजे. आपण आता ही कर्माची अगतिकता कुठल्या कर्माच्या बाबतीत आहे? ऐका, कर्माची अगतिकता म्हणजे पारतंत्र्य आहे. त्याला एक अजून विचार सांगतो, पुढे चलतो. कर्माची अगतिकता म्हणजे कर्माचं पारतंत्र्य आहे. या कोणत्या कर्माच्या पारतंत्र्यात जीव जगतो? जीव आणि कर्म यांच्यातल्या कर्माच्या पारतंत्र्याचा विचार करताना फक्त पूर्व कर्माचाच विचार भोगरूपानं केला पाहिजे. पारतंत्र्याचा विचार करताना बोलतो मी. मनुष्य मागे जे कर्म करतो त्या कर्माच्या भोगात फक्त तो परतंत्र असतो. मागे केलेल्या कर्माच्या जोरावर या जीवनातलं कर्म करण्याच्या बाबतीत त्याची स्वतंत्रता अबाधितच आहे. तो स्वतंत्रच आहे या जन्मात कोणतं कर्म करावं. पण जेव्हा कर्माची पारतंत्र्यता सांगितली जाते, कर्माच्या बाबतीत जीव परतंत्र सांगितला जातो, तेव्हा तो वर्तमान कर्माच्या बाबतीत बोलायचं नाही. ते फक्त मागे केलेल्या कर्माचं जे प्रारब्ध आमच्या जीवनात राहिलेलं असतं त्या प्रारब्धाच्या बाबतीत तो परवश होत असतो. प्रारब्ध फलात परवशता आहे, वर्तमान कर्मामध्ये परवशता नाही जीवाला. आम्ही कारण म्हणून तर आपल्याकडे हा वेदांतामध्ये कर्मविपाकामध्ये सिद्धांत आला की प्रारब्धाचा संबंध हा कर्माशी नसून प्रारब्धाचा संबंध हा फलाशी आहे. कर्माशी माझ्या प्रारब्धानुसार माझं या जन्मीचं कर्म ठरत नाही, या जन्मीचे भोग ठरतात. या जन्मीचं कर्म करायला मी स्वतंत्रच आहे, माझ्या प्रारब्धाचा त्याच्याशी काही संबंध नाही. मागच्या जन्मात मी कुठंतरी चोरी केलेली असल्यामुळे या जन्मी मी चोरी केलीच पाहिजे असं बंधन नाही ना. पण मागच्या जन्मात मी चोरी केली असेल आणि त्याचं फल जर मला मागच्या जन्मात भोगता आलं नसेल आणि ते फल जर या जन्मात उद्युक्त होणार असेल तर एखाद्या वेळेला मी चोरी न करताही मला तुरुंगात जावं लागेल. ते तुरुंगात जाणं हे फलरूपाने आहे, कर्मरूपानं नाही. लक्षात आलं का? आपलं कर्म हे प्रारब्ध रूपानं जेव्हा शिल्लक राहतं तेव्हा त्याच कर्माच्या बाबतीत परवशता माना, तिथं स्वतंत्रता मानता येत नाही. पण या जन्मातल्या कर्मानी जो पुढचा जन्म सिद्ध होणार आहे किंवा या जन्मातच आपली कर्म संपणारी आहेत ते कर्म करण्याच्या बाबतीत मात्र प्रारब्धाचा कोणताही संबंध नाही. मनुष्य आपला आळशीपणा लपवण्याकरता बऱ्याच वेळेला प्रारब्ध हे कारण पुढे करत असतो. आमच्या प्रारब्धातच नाही हो, नाही तुला काम करायचं नाही, प्रारब्धात नाही काय. तू जर आत्ता आळस झटकून काम केलंस तर तुझं उद्याचं प्रारब्ध आनंददायीच ठरणार आहे ना, ते काय दुःखकारक ठरणार आहे. परंतु मला जर काम करायचं नाही हो, मला समजा एखाद्या वेळेला कंटाळाच आला प्रवचन करायचं, शक्यतो येऊ नये, परंतु आलाच. श्रोते जमले सगळे, मी बाहेर यायला तयार नाही. 2-4 ओळखीचे, अहो महाराज वेळ होऊन गेली ना, चला ना. आणि मी जर म्हणलं काय कळत नाही, आज बहुतेक माझ्या प्रारब्धात प्रवचन करायचं नाही, तुमच्या प्रारब्धात ऐकायचंच नाही, अशी कारणं 4 महिने सलग दिली तरी चालतात. करायचंच जर नसेल तर प्रारब्ध हे कारण कधीही पुढे केलं तरी चालतं ना. म्हणून शास्त्रांनी माणसाला प्रारब्धाचा विचार हा पहिल्यांदा सांगितला, तो कुणाला सांगितला याचा विचार. रामायणामध्ये तो विचार आला. अगदी सुरुवातीला ज्या वेळेला ते शुकाचार्यांचा दृष्टांत सांगितला, जनक भेटीसी पाठविला, त्याने हा दृष्टांत येऊन गेला. त्याच्यानंतर वसिष्ठांनी जेव्हा रामचंद्र प्रभूंना उपदेश केला तेव्हा त्यांना केलेला उपदेश हा प्रारब्ध आणि पौरुष या दोन्हीच्या संबंधानं प्रारब्ध हे कसं निम्न दर्जाचं आहे आणि पौरुष हे कसं श्रेष्ठ दर्जाचं आहे हेच सांगितलंय. आपल्या प्रारब्धावर अवलंबून राहून चालत नाही कर्माच्या बाबतीत, कारण कर्माचा आणि प्रारब्धाचा संबंध नाही, प्रारब्धाचा आणि फलाचा संबंध आहे. एखादं कर्म मी केलं आणि त्या कर्माचं फल मला अनुकूल किंवा प्रतिकूल, अनुकूल कर्म करूनही प्रतिकूल फल मिळत असेल तर प्रारब्ध हे कारण माना ना. फलाची संगती लावताना प्रारब्धाचा विचार मध्ये घातलेला चालतो, पण कर्माची संगती लावताना प्रारब्धाचा विचार मध्ये घालून चालत नाही. आळशीपणासाठी प्रारब्ध हे उत्तर नाही. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित तस्मात सर्व प्रयत्नेन योजनीया शुभेपथी. वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगताना सांगितलं, मानवी जीवनाची नदी ही शुभ आणि अशुभ या 2 वासनांच्या तटामधून वाहत असते. एक शुभ वासनेचा तट आहे, एक अशुभ वासनेचा तट आहे. आणि माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती जर बघितली तर ती अशुभ वासनेकडे झुकणारी आहे.
माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती जर बघितली तर ती विघातक आहे. माझं म्हणणं पटणार नाही आपल्याला कदाचित. तिथं थोडी विघातक प्रवृत्ती आहेच आहे. मी आपल्याला कितीतरी उदाहरणं, तुम्ही लहान मूल बघा, जेव्हा ते थोडंसं मोठं होतं, रांगायला लागतं, चालायला लागतं, तेव्हा त्याला कोणी शिकवलेलं नसतं, पण हाती आलेली वस्तू मोडून टाकण्याकडेच त्याचा कल जास्त असतो. त्या मुलाला हाती आलेली वस्तू खिडकीतून खालू टाकून देण्याचाच कल जास्त असतो. त्याला कुणी शिकवलंय? ते कुणी शिकवलेलं नाही, पण ती स्वाभाविक प्रवृत्ती अशी आहे की ती विघातकतेकडे थोडीशी झुकलेली असते. हातात आलेलं मोडून टाकायचं कारण नसतं. त्या मुलाच्या हातामध्ये बापाचं पुस्तक आलं, फाडून टाक. पेन आलं, मोडून टाक. काही अजून एखाद्या वेळेला पैसे 100 रुपयाची नोट इकडं तिकडं पडलेली असली, घेतली, फाडून टाकली. त्याला कुणी शिकवलंय पैसे फाडायच्याच योग्यतेचे असतात म्हणून? कुणी शिकवलं नाही. पैसे उचलले, तोंडात घाल, म्हणजे खाऊन टाक, संपवून टाक, नाश करून टाक. आता पैसे खायचे असतात, ह्याचे संस्कार व्हायचेत अजून त्याच्यावर. तो थोडासा मोठा होईल, सरकारी कार्यालयात लागेल, तेव्हा त्याला ते संस्कार, बरोबर, आता पैसे खावे लागतात, हे त्याला योग्य आहे ना. पण लहानपणी ते मूल पैसे खातं, काय कारण आहे सांगा ना? विघातक प्रवृत्ती आहे. जाऊ द्या लहान मुलांचं कुठं सांगू मी आपल्याला, मोठ्या मोठ्यांचं सांगतो. मी सांगत नाही, तू को बरं आहे सांगतात, मला काय करायचंय. आता प्रवचनात बसलेलं, इथलं सांगत नाही, ते इथलं सांगतच नाही मी. प्रवचनामध्ये बसलेला श्रोता हा सात्विक गुणांनी युक्त असतो म्हणून प्रवचनात बसतो की नाही? बसतो. आता सात्विक गुणांनी जर युक्त असणारा श्रोता प्रवचनात बसला तर प्रवचनात बसणं ही काही विघातक प्रवृत्ती आहे का? नाही. पण जर प्रवचनात बसला तर गप्प बसत नाही, बसलेल्या चटईचे धागे काढतो. आता ह्याला काय, मी काय कोणती प्रवृत्ती म्हणू? विघातक म्हणू का विधायक म्हणू? म्हणून मी म्हटलं इथलं सांगत नाही, हात बांधून बसलेलं बरं, शंका येत नाहीत त्याच्यामुळे. माणूस खाली वाकून काहीतरी करायला की आम्हाला धस होत. अरे परवाच आणल्यात हो, चटया परवाच आणल्यात, आता काय करावं याचं? काय कारण आहे? आम्ही बाहेर सांगताना पंढरपूरचं म्हणतो, पण इथं प्रवचन करताना इथलं सांगायचं नसतं. तुकोबारायांची भाषा, हागता ही खोडी, चळण मोडविते काडी. मोडविते ही विघातक प्रवृत्ती झाली की नाही? काय कारण आहे काडी मोडायचं त्याला? पण तरी सुद्धा म्हणून वसिष्ठांनी सांगताना सांगितलं, माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती विघातकतेकडे असेल तर सर्व प्रयत्नेनं योजनीय शुभेपथी. तर मग माणसांनी सगळे चांगले प्रयत्न करावेत आणि आपलं जीवन शुद्ध वासनेच्या तटावर राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. बघू, जसं प्रारब्धात असेल तसं, असं म्हणणं वसिष्ठांना आवडत नाही. दैव या संकल्पनेची योग वासिष्ठामध्ये जेवढी निंदा झाली तेवढी इतर कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथात झाली नसेल. योग वासिष्ठामध्ये दैवाची निंदा झाली. काय दैव दैव म्हणून मागे लागायचं? त्या दैवाच्या पुरुषार्थात फलप्राप्ती ही देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवमिती स्मृता. दैवाची व्याख्या योग वासिष्ठामध्ये आली. काय त्या दैवाच्या नादाला लागता तुम्ही? वसिष्ठ महामुनींनी म्हटलंय, मी दैव त्याच वेळेला मानीन कधी, जर एखाद्या माणसाचं मस्तक उडवून टाकलं तलवारीनं आणि तरी तो मनुष्य पुढची 15 वर्ष जगला तर मी म्हणेन की दैव आहे. जगेल? जगत नाही. कुठल्या दैवाची गोष्ट करता? माझ्या पोटात अन्न जाईल, माझ्या दैवानी जाईल, उपाशी मरावं लागेल. माझ्या दैवात जर स्नान घडणं असेल तर आज मी स्नान करीन, असं चालेल का? प्रयत्नच करायला पाहिजे. वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूला सांगितलं, बाबा त्या ह्याच्या दैवाच्या नादाला लागू नको. तस्मात सर्व प्रयत्नेनं योजनीय शुभेपथी. सगळे प्रयत्न कर आणि आपलं जीवन प्रयत्नपूर्वक शुद्ध मार्गात मध्ये कसं राहील याचं चिंतन कर. मी का बोलतो? मला कर्मकांडाचा विचार क्रमानं आपल्या समोर मांडायचा. कर्मामध्ये 3 गोष्टी पहा. एक, कर्माची अगतिकता पहा. ती अगतिकता ही प्रारब्ध रूपात असते, ती अगतिकता ही कर्म रूपात नसते. कर्म माणसाला करावंच लागेल, कर्म माणसाला भोगावंच लागेल, इथपर्यंत अगतिकतेचं चिंतन करा. मग कर्म जर भोगावं लागत असेल आणि कर्म जर करावं लागत असेल
तर केलेल्या कर्माचं बंधन येईल. कधी येईल? केव्हाही येईल. कोणत्या कर्माचं येईल? कोणत्याही कर्माचं येईल. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. प्रत्येकाला अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदी तदा दुःखैर्न लिप्येरन नलरामयुधेश वगैरे हे सगळी प्रमाण नेहमी देतो आपण. केले कर्म झाले त्याची वगैरे 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 जे काही असेल ते. कर्माचं फल जर माणसाला भोगावं लागत असेल तर दुसरा विचार करा. कर्माची अगतिकता याचा जसा विचार करता तसा दुसरा विचार करा, कर्माचं बंधन कसं तयार होतं. जर कर्म अगतिकत आहे आणि अगतिक कर्माचं फल किंवा अगतिकतेने केलेल्या कर्माचं फल आमच्या जीवनामध्ये बंधरूपानं निर्माण होणार असेल तर त्या बंधनाचा विचार करा. बंध का निर्माण झाला? बंध कुणा संबंधानं निर्माण झाला? कर्म करणारा कोण? बंधाचं स्वरूप काय? याचा विचार केला पाहिजे. कर्मकांडाचा हा दुसरा विचार आहे. कर्मकांडाचा पहिला विचार कर्माची अगतिकता नाही कश्चित क्षणमपी. कर्मकांडातला दुसरा विचार कर्माच्या बंधाचं स्वरूप. आणि कर्मकांडाचा तिसरा विचार आहे कर्मबंधाच्या निवृत्तीचा उपाय. कर्मसंबंधानच निवृत्तीचा उपाय. कसं ते कर्म करायचं? कर्मबंधन करणारच असेल, कर्माच्या बंधनात अडकावंच लागत असेल आणि कर्माचं बंधनाचं स्वरूप हे केवळ कृतीच्या संबंधानं आणि ममत्व आणि अभिमानाच्या संबंधानं असेल तर त्या कर्मबंधनाचं स्वरूप जाणून या दोन्ही गोष्टी टाळून कसं कर्म करता येईल याचा विचार माणसाने केला पाहिजे. इथं कर्मकांडाची परिपूर्णता झाली. कर्मकांड संपलं एवढंच सांगतं कर्मकांड तुम्हाला. कर्मकांड मोक्षापर्यंत हाताला धरून नेत नाही कधीच. कर्मकांड 3 गोष्टी सांगतं. या तिन्हीचा विचार करा. माझं काम संपलं, इथून पुढे उपासना मार्गाला लागा. माझा संबंध संपला, कर्माचा जीवनाशी संबंध संपला. कुठपर्यंत जीवनाशी संबंध आहे? जोपर्यंत जीव अहंता आणि ममता टाकून, कर्तृत्वाची अहंता, कर्मफलाची ममता टाकून केलेलं कर्म भगवत समर्पण करत नाही तोपर्यंतच कर्माचा आणि जीवाचा संबंध आहे. एकदा त्यांनी अशा पद्धतीचं कर्म करायला प्रारंभ केला, हत्वापि स इमान लोकांना हंतीन निबध्यते, मग पुढे त्याचा परिणाम होणार नाही. कर्माचा संबंध संपून गेला जीवदशेचा. आता ते कर्म कोणतंही असलं तरी त्या कर्माचं बंध निर्माण होत नाही. एकदा अंतःकरण शुद्ध झालं की कोणत्या कर्माच्या बाबतीतली अगतिकता त्याच्या जीवनात शिल्लक राहत नाही. आणि एकदा अंतःकरण शुद्धी झाली की कर्मबंधाच्या निवृत्तीचा उपाय विचार करायचं त्याला कारण नाही. पुढचा मार्ग त्याला ज्ञान मार्गाने जाणं हे सुकर होऊन जातं, कारण अंतःकरण शुद्धी झालेली आहे त्याची. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 2 शब्द त्याच्याकरता वापरलेत पहा आपण. ज्ञानोबराय म्हणतात, ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलिया. बद्ध मुमुक्षुतेपर्यंत येतो म्हणजे कसा येतो? म्हणजेच कर्माचा विषय त्याच्या जीवनात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो बद्ध आहे आणि कर्मबंधाच्या निवृत्तीचा उपाय सापडून त्या पद्धतीची कर्म त्याची सुरू झाली की तो मुमुक्षु झालेला आहे. कर्मकांड असणं जीवनामध्ये ही बद्धता आहे आणि कर्मकांडाची सांगता होणं हीच मुमुक्षुता आहे, दुसरं काय नाही. बद्ध मुमुक्षुते आलिया म्हणजे काय होतं? जेव्हा कर्मबंधनाचा विचार जीवाकडून घडतो त्यावेळेला त्या कर्मबंधाच्या निवृत्ती करता कर्म कसं करू? जर कर्म निर्माण होणारच आहे, कर्म करावंच लागणार आहे, एकीकडे अगतिकताही सांगता, दुसरीकडे बंधनही सांगता आणि तिसरीकडे बंध निवृत्तीचा विचार करा म्हणता, कसं शक्य आहे? म्हणजे चोरी करायला सांगता, चोरीचा परिणाम तुरुंगही आहे म्हणता आणि पुढे चोरी करूही नका म्हणता. म्हणजे काय? माणसाने जगावं कसं? कर्मबंधनात टाकणार आहे तर पुन्हा कर्म सांगता कशाला? ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं उत्तर 18व्या अध्यायामध्ये दिलं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरता राखिला विशो. इथं दोन्ही शब्द आले, कर्मे कर्म बद्धता आणि कुणी मुमुक्षु. बद्ध मुमुक्षुते आलिया. आलं का? कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरिता राखिला विशो. या एका चोवीमध्ये बद्धता आणि मुमुक्षुता दोन्ही कर्मसंबंधानं आली. कर्माची बद्धता कधी मानायची? जेव्हा कर्माचं स्वरूप न ओळखता कर्म केलं जातं तेव्हा बद्धता, आणि कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय म्हणून अहंता आणि कर्मफलासक्ती टाकून सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केली गेली की मुमुक्षुता.
मग ती मुमुक्षुता कशी सिद्ध होईल? कर्मानच सिद्ध होईल. कशा पद्धतीने? रसरीती मरिता राखिला विशो, हे उदाहरण त्याला दिलं. मारणाऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळेला जगवतात. एखादा चाकू, आपण मागे उदाहरण दिलंय, एखादा चाकू आहे, एखाद्याच्या पोटात खुपसला तर तो मरतो, पण त्याच चाकूनं डॉक्टरने ऑपरेशन केलं की तो जगतो. एकच चाकू आहे, मारणाराही चाकूच आहे आणि जगवणाराही चाकूच आहे, फक्त कुणाच्या हातात आहे याच्यावर ठरतं. तसंच आहे, रसरीती मरिता राखिला विशो, आहे विष पण राखिला, मरता राखिला. अरे विष मरण्यापासून कसं वाचवेल? का विष मारेल पण विष मरण्यापासून वाचवतं. कसं वाचवतं? म्हणून रसरीती असा शब्द वापर, आयुर्वेदातला शब्द आहे. त्या विषावर काही रासायनिक प्रक्रिया करावी लागते तर ते विष वाचवतं, नाहीतर वाचवत नाही. आजही अनेक औषधांच्या बाटल्यावर पॉइझन असं लिहिलेलं असतं. पॉइझन या शब्दाचा अर्थ काय? विषच आहे. औषधाच्या बाटलीवर पॉइझन असं लिहिलेलं असतं. ते औषध डॉक्टर रोग्याला देतात. रोगी जगतो का मरतो? जगतो. कुणी जगवलं? विषानीच जगवलं. ज्या औषधा आपण मागे दृष्टांत दिलेला आहे, सापाचं विष हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सापाच्या विषानं मनुष्य मरतो, पण सापाचं विष अंगात भिनताना जर डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरने एखादं इंजेक्शन दिलं तर रोगी जगतो, साप चावलेला जगतो. आता ते इंजेक्शन त्या सापाच्या विषापासूनच तयार केलेलं असतं, ते काही स्वतंत्र कुठंतरी तयार केलेलं नसतं. सापाचंच विष गोळा करतात, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करतात आणि त्या विषापासूनच इंजेक्शन तयार करतात. ते इंजेक्शन त्या रोग्याला दिलं त्या डॉक्टरने की मग ते सांगतात आता काही हा मरत नाही, घेऊन जा घरी. आता साप चावला, मनुष्य मरतो जर इंजेक्शन दिलं नाही तर, पण इंजेक्शन दिलं तर जगतो. मेला कशाने? सापाच्या विषानं. आणि जगला कशानं? सापाच्या विषानं. जर सापाच्या विषानं मेला असता तर साप चावलेल्या माणसाला इंजेक्शन दिल्यानंतर दोनदा मरायला पाहिजे की नाही? एकदा साप चावला म्हणून, एकदा सापाच्या विष इंजेक्शन मधून गेलं म्हणून दोनदा मरायला पाहिजे. कितीदा मरतो? जगतो. मरत तर नाहीच, मरत नाही, जगतो. कुणी जगवलं? विषानीच जगवलं. तसं कर्म बंधनात टाकतं तर बंधातून मुक्त करणारं कोण? अरे कर्मच आहे, फक्त कर्म करण्याची त्याला युक्ती पाहिजे. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसी रसरीती मरिता राखिला विशो. काय युक्ती बाबा? काही नाही. अहंता टाकून कर्म करणं, कर्मफलासक्ती टाकून कर्म करणं, वैराग्य. कर्मफलासक्ती टाकणं म्हणजे वैराग्य आहे. वैराग्ययुक्त भावनेनं कर्म करणं. आचार्याने वैराग्याची व्याख्या करताना दुसरं काय व्याख्या केली? आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते, इहामूत्र फलभोग विराग हा तदनंतर. विवेक चूडामणीमध्ये सुरुवातीला या समाधी षटक आणि साधनच दृष्टयाच्या व्याख्या ज्या आचार्यांनी केल्या आहेत त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्याची व्याख्या करताना काय सांगतात? आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. पहिल्यांदा विवेक लागतो. विवेक म्हणजे काय? नित्य अनित्य वस्तू विवेक परिगण्यते. आधी तो विवेक लागतो. नित्य काय अनित्य काय हे ओळखता आलं पाहिजे. आणि विवेकानंतर काय येतं? वैराग्य. मग वैराग्य म्हणजे काय? इह अमूत्र फलभोग विराग. ऐहिक आणि पारत्रिक अशा दोन्ही फलाच्या विषयी अंतःकरणामध्ये निर्माण झालेली जिहासा म्हणजे वैराग्य. वितृष्णा म्हणजे वैराग्य. दुसरं काही नाही. कोणत्याही फलाचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. कर्मफलाच्या भोगाचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. मी कोण हे निवडणं म्हणजे विवेक. ज्ञानेश्वर महाराजांनी तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू यया दोहीचाही नाव बंधू कर्माचा, की कर्माचा बंध आपल्याला सांगितला, कर्तृत्वाचा मध, कर्मफलाचा आस्वाद. कर्तृत्वाचा मध टाकणं म्हणजे विवेक संपादन करणं आहे आणि कर्मफलाची आसक्ती टाकणं म्हणजे वैराग्य संपादन करणं आहे. कर्म करणारा मी कोण हा मी या देहापासून बाजूला करणं, इथंच कर्माचा अहंकार जाईल की नाही? देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने, देह नोहे मी. विवेक झाला की नाही? मी वेगळा आणि देह वेगळा हा विवेक झाला. मी म्हणजे देह नव्हे, हा देह म्हणजे मी नव्हे. देह देहाच्या ठिकाणी मानला पाहिजे, मी मीच्या ठिकाणी मानला पाहिजे. देह प्रत्येक वेळेला बदलत गेला पण त्याच्यातला मी कधी बदलला नाही. वासंसी जीर्णानी यथा वगैरे.
जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेडीजे, तैसे देहांतराते, देहांतराते स्वीकारीजे. पण प्रत्येक वेळेला चैतन्य नाते बदललंय का? एकच आहे, एकच चैतन्य आहे. देहांतर झाली असतील पण चैतन्यांतर होत नसतं. कारण का? या जगतामध्ये चैतन्य एक आहे, चिद्रूपानं व्यापलेलं तत्व एकच आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, त्याच्यामध्ये एक सोडून दुसरं घेतलं असं होत नाही. पण देह मात्र एक सोडून दुसरा घेतला असं होतं. कधी या देहाला, कधी त्या देहाला, कधी या योनीमध्ये, कधी पशुच्या देहाला गेलो, कधी मानव देहाला आलो, कधी स्थावर जंगम देहाला गेलो, कधी वृक्ष योनीला गेलो, कधी मासोळीच्या जन्माला गेलो, कधी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जन्माला गेलो, कधी आकाशातून विहार करणाऱ्या पक्ष्यांच्या जन्माला गेलो, कधी कृमी कीटकाच्या जन्माला गेलो. आता 84 लक्ष कुठं सांगत बसू तुम्हाला? या सगळ्याचा देह प्राप्त होऊ शकतो, पण या देहांतरामध्ये फिरणारं जे तत्व आहे ते एक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही. मग तो जो फिरणारा आहे ते माझं स्वरूप का जे नवीन नवीन धारण करतो ते माझं स्वरूप? 84 लक्ष योनीमधून जे एक तत्व फिरतं किंवा फिरल्यासारखं दिसतं ते माझं स्वरूप आहे. हा विवेक झाला. हा जड देह म्हणजे माझं स्वरूप नाही. हा अहंकार जाण्याकरता विवेक लागतो आणि आसक्ती जाण्याकरता वैराग्य लागतं. वैराग्य निर्माण झालं म्हणजे ती आसक्ती गेली, आसक्ती टाकली म्हणजेच वैराग्य आलं. कोणत्याही अर्थाने घ्या, कोणत्याही अर्थाने घ्या. मला हे नको म्हणणाऱ्याच्या ठिकाणी वैराग्य वास करतं. कर्म केलं, कर्माच्या फलाची अपेक्षा नाही. वारीला येणारा वारकरी वारीला येण्याच्या पुण्याची मोजदाद करत बसतो काय? त्याला आसक्तीच नाही त्या फलाची. काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, आमची परंपरा आहे देवाला भेटायला जाणं, आमची याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे? अरे मी काय वारी बरोबर येणारा चहाचा गाडा ढकलत आणणारा माणूस आहे काय? त्याला अपेक्षा असते. वारी कमी भरली याची खंत कुणाला असते सांगा? सरळ आहे ना? बरोबर आहे मी काय बोलतो? आता खरा वारकरी काय असतो हे मला माहित नाही. वारकऱ्याला चला, वारकऱ्याला वारी कमी भरली का जास्त गर्दी झाली याचं काही देणं घेणं नसतं. रस्त्यावरून येणारे जे गाडीवाले, चहा विकायला, ते तंबाखू विकायला आलेले माणसं, अमुक विकायला, ते पाकिट विकायला, हे विकायला, ते विकायला आलेली माणसं खंत, फलटण आलो अजून गर्दी नाही, अजून, कारण यांचं विकलं गेलं नाही. खंत त्यांनाच आहे. वारकरी म्हणत नाही गर्दी कमी आहे ना, अमकं झालं तमकं झालं म्हणणं. त्याला काही त्याच्यामध्ये हेच नाही, मिळवायचं काही नाही ना. बरं त्याला पांडुरंग मिळवायचा आहे का? त्याला विचारा पांडुरंग मिळवायचा आहे का? तो म्हणतो नाही नाही, झाला स्वयमेव पांडुरंग. अरे मग आमच्याकडे तर प्रमाणच पाठ आहेत सगळ्यांना. तो म्हणतो मिळवायचं काही नाही, तो तर माझ्या हृदयात आहे, त्याला काय वेगळं मिळवायचंय? मग काय येता? फलाची, काही फलाची आसक्ती, विरक्तता. वैराग्य हा वारकऱ्याचा धर्म आहे, स्वभाव आहे. बस लक्षात ठेवा. म्हणून मीचा त्याग आणि फलासक्तीचा त्याग या दोन गोष्टींनी आपल्याला कर्मबंधातून बाहेर पडता येतं. मग पुन्हा प्रश्न राहतो की कर्मबंधातून बाहेर पडलात गोष्ट खरी, पण केलेल्या कर्माचं करायचं काय? त्याचा मी जाणार कसा? ती फलासक्ती जाणार कशी? बाहेर पडा म्हणणं सोपं आहे, बाहेर पडणं अवघड आहे. ते कफोणी गुडन न्याय म्हणून न्याय आहे का नाही? कफोणी गुडन न्याय, कफोणी कोपरा, गुड, कोपऱ्याला गुळ लावून चाटायचं, आपल्याच, दुसऱ्याच्या नाही. आपल्याच हाताच्या कोपऱ्याला गुळ लावायचं आणि चाटायचं. किती सोपं आहे, सहज नाही महाराज. हे तुम्ही करून घरी जाऊन करून बघा एकदा. असा हात आपल्या तोंडापर्यंत येत नाही किती प्रयत्न केला तर. लगेच करा असं म्हणणंही नाही, काही गरजही नाही त्याची. उगीच कुठं हातबीत मोडून घेता, गरज नाही त्याची. मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेव ना, प्रवचनात सांगतोय ना. विश्वास ठेवायला काय हरकत आहे? विश्वासच नाही, लगेच करून बघ. अरे नको म्हणून सांगतो तर ते वाकून वाकून बेजार. मी प्रवचनात सांगतो विश्वास ठेवा त्याच्यावर. आतापर्यंत मोठे मोठे सांगत आलेत बाबा, मी माझ्या मनाचं सांगत नाही. कफोणी गुडन न्याय म्हणतात. बोलणं सोपं आणि करणं अवघड, याला म्हणायचं कफोणी गुडन न्याय. बोलायला सोपं, करायला अवघड. कर्मफलाची आसक्ती सोडून द्या, फार सोपं बोलायला. कर्माचा अभिमान टाकून द्या, अरे पण जाणार कसा? त्याच्याकरता म्हणून कर्मविपाकाने एक सिद्धांत मांडला. आपण केलेलं कर्म भगवत चरणी समर्पित करणं हा त्याच्यावरचा सोपा उपाय.
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे चिंतन केलं. अशा पद्धतीनं ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. ब्रह्मार्पणत्वे कुठल्या अध्यायात? चौथ्या अध्यायात. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवते हे चौथ्या अध्यायात आलं की नाही? चौथ्या अध्यायामध्ये ही क्रिया सांगितली. ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. हा त्याचा उपाय झाला. आतापर्यंत केलेल्या सगळ्या कर्माचं समर्पण भगवत चरणी समर्पित करणं. कोणती कर्म समर्पित करायची? मग त्याला ज्ञानोबराय उत्तर देतात, जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे कीजे म्हणितले. मग त्याला एक उपाय सांगितला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देह वाचा मानसे, देहाकडून घडणारं कर्म, वाचेकडून घडणारं कर्म आणि मनाकडून घडणारं कर्म, हे कर्म कसं असलं पाहिजे? विहित निपजे जे जैसे, ते विहित असलं पाहिजे. मग ते जसं होईल तसं काय केलं पाहिजे? ते एक ईश्वरोद्देशे कीजे म्हणितले. मग ते एक ईश्वराच्या उद्देशानं केलं पाहिजे. ईश्वराच्या उद्देशानं म्हणजे काय? आता पुन्हा ते ईश्वराचा उद्देश ठेवायचा म्हणजे काय? ईश्वराचा उद्देश ठेवणं याचा अर्थ ईश्वर परमात्मा प्राप्ती करता त्या कर्माचा विचार करायचा. कशा करता कर्म करता? देवा करता. का कर्माचा अभिमान काढून घेता? देवा करता. कशा करता फलासक्ती सोडून देता? भगवत प्राप्ती करता. आणि कशा करता हे कर्म देवाला समर्पण करता? देवाची कृपा व्हावी म्हणून याच्या करता. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी तशा पद्धतीची योजना आपल्याला सांगितली आहे. ऐसी मोक्षाची योग्यता, तिथं तेच आहे सगळं चिंतन. सिद्धी जायतया पांडुसुता अनुसरोनी विहिता कर्मा यया, विहित कर्म केलं पाहिजे. मोक्षाची योग्यता आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर विहित कर्मामध्ये आपण प्रवृत्त झालं पाहिजे. कसं? हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. मज सर्वात्मकाची हेची परमसेवा कोणती? आपलं विहित कर्म माझ्या चरणी समर्पित करणे हीच मज सर्वात्मकाची परमसेवा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. याच्याच पुढच्या श्लोकामध्ये पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ते चिंतन केलं. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, आपली स्वकर्म ही फुलं आहेत आणि या स्वकर्मांनी सर्वात्मक परमात्म्याची पूजा या कर्मांनी करणं. कशा करता? पूजा केली होय अपारा तोषा लागी. कुणाच्या? करणाऱ्याच्या का ज्याची पूजा केली त्याच्या? संतुष्ट कुणाला करायचंय? परमात्म्याला संतुष्ट करायचं. आणि परमात्मा कशाने संतुष्ट होतो? काय आहे? म्हणून या पूजे करता काय आहे? त्या भक्तिशास्त्रामध्ये 2 भावना सांगितल्या. स्वसुख सुखित्वम तत्सुख सुखित्वम. माझ्या सुखाकरता मी काहीतरी परमार्थ करणं आणि परमात्म्याच्या सुखाकरता मी काहीतरी परमार्थ करणं. याच्यामध्ये स्वसुख सुखित्वम ही निम्न स्तरावरची भावना आहे. तत्सुख सुखित्वम ही श्रेष्ठ स्तरावरची भावना आहे. मी अनेक वेळेला हे उदाहरण सांगूनही आलोय मागे. देवाच्या नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ केले जातात? आपल्याला आवडतात ते का देवाला आवडतात ते? देवा, आपण कधी देवाला विचारलंय, देवा आज काय करू देव, तुम्हाला काय खायची इच्छा आहे? कधी विचारलंय का? कधी विचारलंय? कधीच नाही. आज काय नैवेद्यात काय करायचं? पुरणाची पोळी करा का? याला खायची इच्छा आहे म्हणून. कारण याला माहिती आहे त्याला नैवेद्य हा देवाला खाऊ घालायचा असतो का दाखवायचा? शब्दप्रयोग काय? दाखवण्यासाठीच नैवेद्य. देवानी खावं अशी इच्छाच नाही आपल्या अंतःकरणामध्ये. नामदेवरायांची होती म्हणून खाल्ला नैवेद्य. आम्ही दाखवायलाच जातो म्हणून पत्राळ नुसती अशी वर करतात, अशी उगी समोर उघडायची. देवा हे असं असं आमच्या घरी केलंय, हे सगळं तुला दाखवलंय. आणि खरंच जर देवानी उद्यापासून नैवेद्य खायला सुरू केलंच, मला नाही वाटत सगळे नैवेद्य दाखवतील. मग आम्हाला जे आवडतं ते आम्ही देवावर लादतो आणि त्याला परमार्थ म्हणतो. ज्ञानोबराय म्हणतात नाही, तसं नाही आहे. तत्सुख सुखित्व, त्याला काय आवडतं याचा विचार केला पाहिजे. कडक उन्हाळा आहे, कडक ऊन. मी म्हणतंय दुपारी नैवेद्य 12 वाजता देवाला झाला. नैवेद्य झाल्यानंतर झालं, देवाचं सगळं झालं. आता दिवसभर माणसाला आपण आपलं जेवण झाल्यानंतर कडक उन्हाळ्यामध्ये कितीदा उठून पाणी पितो?
अर्धा तासाची झोप, फार उन्हाळा आहे हो, घशाला शोष पडायला लागला, पाणी प्यायलं पाहिजे, थंड पाणी, माठातलं पाणी, गार पाणी, वाळ्याचं पाणी. कधी मनात विचार आलाय का हो, सकाळी देवाला आपण जो नैवेद्य दाखवतो तो दुसऱ्या दिवशी दुपारीच. दरम्यान देवाला जर तहान लागली तर एक तांब्या भांड देवघराशी भरून ठेवावं, असा विचार तरी कधी मनात आलाय का आपल्या? काही नाही, आपल्या सुखासाठी चाललंय, त्याच्या सुखाचा कोण विचार करतो? सुखरूप आईसे कोण दुजे सांगा, प्रमाणे लगेच त्याला उत्तर म्हणून. अरे परमात्मा सुखरूप आहे, त्याला काही सुखाची गरज आहे का? अमुक आहे का? तमुक आहे का? पुन्हा प्रमाण देणं चालूच आहे. नाही, तत् सुख सुखित्व, त्याच्या सुखात. म्हणून पूजा केली होय अपारतोषा लागी. कुणाचा अपारतोष? परमात्म्याचा अपारतोष. त्याच्याकरता स्वकर्म कुसुमांची पूजा आपण केली पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, तैसे आपुलिया विहिता उपावो असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. मग ती पूजा करायची कर्माची कशी करायची? अशी करावी की देवाला सुद्धा त्या पूजेचं ऋण वाटलं पाहिजे. काय पूजा केली यांनी, ज्या भावनेने यांनी पूजा केली त्या भावनेतून उतराई होण्याकरता माझ्याजवळ सुद्धा देण्याकरता काही नाही असं त्याला वाटलं पाहिजे. त्याला वाटायच्या तर आम्ही आमचा संकल्प 2 पानाचा मागून पूर्ण होतो. तो काय त्याला द्विपद चतुष्पद सहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम, म्हणजे हे मिळावं नाही, याची अभिवृद्धी होत राहावी. मग अमोक तमोक हे पुरुषार्थता पाहिजे, संपत्ती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, मुलं पाहिजेत, नातवंड पाहिजेत. देव म्हणतो तू आधीच मागून बसलास तर मी देऊ काय? तू न मागता काही कर, मी तुला सगळं देण्याला बांधीलय. आभारू पडे. ज्ञानेश्वर महाराज गोड बोलतात, त्याचा आभार पडला पाहिजे. आभार म्हणजे काय? आभारामध्ये सुद्धा एक भार आहे. तो भार देवावर पडला पाहिजे आपल्या प्रेमाचा. त्या भारानं देवाला ओझं वाटलं पाहिजे. मी काय करू यांच्याकरता असं देवाला वाटलं पाहिजे. हे कर्माची पूजा म्हणून ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली या निभ्रांत सापडेची. तो सापडेची हे सांगण्याकरता ईश्वरोद्देशे, तो सापडेची याच्याकरता म्हणून मला हा विचार सांगावा लागला. अशा पद्धतीचं कर्म एकदा देह वाचा मानस दृष्टीनं झालं की मग तेहेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी. चतुर्थाचेनी शेष भागे आदरिले. ते चतुर्थाचेनी शेष भागे कुठपर्यंत? ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नव ब्रह्मणाहुतम इथपर्यंत, 4थ्या अध्यायाच्या शेवटपर्यंत या कर्मकांडाचा विचार आपण केला पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. आणि कर्मकांडाचा हा विचार सुरू झाला की मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते विश्वरूप 11वा अध्याय संपेजव आघवा तव कर्मे इशू भजावा हे जे बोलिले. आता चतुर्थाचेनी शेष भागे ते कुठपर्यंत? 11वा अध्याय संपेपर्यंत. विश्वरूप 11वा अध्याय संपेजव आघवा, संपूर्ण 11वा अध्याय त्याच्यामध्ये घ्या. 4थ्या अध्यायाच्या शेवटापासून ते 11व्या अध्यायाच्या अंतापर्यंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय सांगितलं? तव कर्मे ईश भजावा हे जे बोलिले. या सगळ्यामधून आपल्याला कर्मानं परमात्म्याची पूजा कशी करायची हे आपल्याला सांगितलेलं आहे. कर्मे ईशू भजावा, कर्मानं ईश्वराला भजावं, ईश्वराचं पूजन करावं, अशा पद्धतीचं ते सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगत असे आड मोडोनी बोले. आता इथं थोडा एक विचार आहे, तेवढा एक सांगतो. 4थ्या अध्यायापासून ते 4थ्या अध्यायाच्या शेवटापासून ते 11व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत हे जे 8 अध्याय याला देवता कांड म्हणायचं. याच्यामध्ये सांगितलं काय? कर्मे इशू भजावा, एवढाच निरोप आहे भगवंताचा. पहिल्या उपासना 3 अध्यायामध्ये 4 अध्यायामध्ये भगवंतानी काय सांगितलं? 4थ्या अध्यायाच्या 3.5 अध्यायामध्ये पर्यंत घ्या पाहिजे तर. या 3-3.5 अध्यायामध्ये भगवंतानी कर्माचा विचार सांगितला. मानवी जीवनाचा विचार करताना आपण जो आलेख मांडत होतो तो पहिल्यांदा कर्मातून सुटण्याकरता उपासना, आणि उपासनेने अंतःकरण विशुद्ध झालं की ब्रह्मज्ञान. म्हणून शेवटीच सांगितलं ते ज्ञान सांगितलं.
तर कर्म, उपासना आणि ज्ञान याच क्रमानं सांगितलं, वेदांनी त्याच क्रमानं मांडलं, मानवी जीवनही त्याच क्रमानं संपन्न होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गीतेनी तशीच रचना केली. पहिल्यांदा कर्म सांगितलं, मग आता अध्यायामध्ये उपासना सांगितली, आणि नंतर 12, 13, 14 आणि 15 या 4 अध्यायामध्ये ज्ञानकांडाचा विचार सांगितला. हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. तो पुढचा विचार आहे. पण जाण येथे देवता कांड, हा देवता कांड म्हणजे उपासना कांड आहे. कारण कर्मे ईशू भजावा असं इथं सांगितलं. ईश्वराला कर्मानं पूजा, भजा त्याला, हे सांगितलं. आता हे देवता कांड झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पुढे जे सांगतात त्याच्यामध्ये पुन्हा गीतेचं वैलक्षण्य आलंय. शास्त्र सांगत असे आड मोडोनी बोले. शास्त्र, आता हे शास्त्र सांगत असे आड मोडोनी बोले, कोण बोले? कोण बोले? बहुतेक सर्व ज्ञानेश्वरीचा अर्थ करणाऱ्या महानुभावांनी, महात्म्यांनी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते सोडून मी तुम्हाला स्पष्टपणानं मी सांगतो आहे, असा विचार सगळ्यांनी मांडलाय. पण मला याच्याबरोबर हा अर्थ योग्य आहे त्याच्याबद्दल म्हणणं नाही काही. मी काही त्यांना विरोध करून नवीन अर्थाचा हे करत नाही आपल्याला. पण प्रकरण कशाचं चाललंय? गीतेच्या महात्म्याचं चाललंय. गीता ही वेदाला मूळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं प्रकरण सांगून झाल्यानंतर वेदापेक्षा गीता या कारणानं श्रेष्ठ आहे हे सांगत असताना वेद हा 3च वर्णाच्या कानाला लागला वगैरे याच अध्यायात आता आपल्याला येणारच आहे पुढं. हे सगळं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. मग वेद 3 वर्णाच्या कानी लागला वगैरे, पण गीतेने काय केलं? सगळ्यांकरता हे मुक्तद्वार करून टाकलं. मोक्षाचं द्वार मुक्त केलं. सगळ्यांनी कुणी या बाबा, कुणी या, इथं मोक्ष प्राप्त करून घ्या, इथं कर्मकांड आहे, उपासना कांड आहे, ज्ञानकांड, त्याच्यानं मुक्त होऊन जा, सगळ्यांना मोक्ष ज्ञान. गीतेने मोकळा करून टाकला. झालं इथपर्यंत. प्रकरण कशाचं चाललं? गीतेच्या महात्म्याचं. मग आता वेदापेक्षा गीतेचं चिंतन ज्या कारणाने विलक्षण आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जे शास्त्र सांगत असे आड ते मोडोनी बोले. कोण बोले? मला असं वाटतं गीता बोले. कारण शास्त्रामध्ये उपासना कांड आलं, उपासना सांगितली नाही असं नाही. शास्त्राने अरे शास्त्राने सांगितल्याशिवाय गीता कशाला सांगेल? वेदाचाच, इथं शास्त्र शब्दाचा अर्थ पुन्हा वेद घ्या. इथे शास्त्र सांगत असे, वेद सांगत असे. वेदांनी सांगितलेली कांडच गीतेमध्ये आहेत, तर उपासना कांडही वेदांनीच सांगितलेलं. मग गीतेने सांगितलं विलक्षणता काय राहिली? विलक्षणता काय राहिली त्याच्यामध्ये? त्याचं वैलक्षण्य सांगत असताना शास्त्र सांगत असे आड. शास्त्राने उपासना कांड सांगितलं, पण त्या उपासना सांगत असताना शास्त्रांनी अधिकाराचा पडदा मध्ये शिल्लक ठेवला आणि गीता मात्र मोडोनी बोले. पण गीता मात्र तो पडदा मोडून टाकून बोलते. म्हणून मी बोले याच्यापेक्षा गीता बोले असं जर प्रकरणानुसार अर्थ लावला तर तो अधिक चांगला लागेल असं मला वाटतं. माझा दावा नाही की हाच अर्थ बरोबर आहे, पण विचार करून बघायला हरकत नाही. असाही एक अर्थ करता येईल, कारण प्रकरण गीता महात्म्याचं चाललंय म्हणून. बाकी सर्वांनी जवळजवळ अर्थ करताना हाच केलाय की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शास्त्रांनी हे आड सांगितलंय, मी मात्र तुम्हाला उघड सांगतो. ते मी सांगतो म्हणण्यामध्ये उघड बोले हे कोण बोले हे ज्ञानेश्वर महाराजांनी उघड केलं नाही. त्याचे अर्थ आपल्याला लावून घ्यावे लागतात. एक ज्ञानेश्वर महाराज सांगतात हेही बरोबर आहे, पण गीता सांगते हे आहे. कारण इथं गीता आणि वेद शास्त्र यांचा संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्वी सांगितलाय. आणि विषयाच्या संबंधानं काय तुम्ही त्याला मागे सांगितलेलं जे वैलक्षण्य आहे त्याचा वाक्यशेष माना पाहिजे. तर हा प्रकरणानुसार अर्थ करत असताना, कारण ते पुन्हा तसंच आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन, परवाही आपण बोललो, मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना काय बघायचं? स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना काय बघायचं? आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना काय बघायचं? हे आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या पहिल्या अध्यायातल्या 4 पादामध्ये आपल्याला दाखवून दिलं. जेव्हा श्रुती स्पष्ट असते त्यावेळेला शब्दाचा अर्थ पहा. ऐका, श्रुती ज्या वेळेला स्पष्ट उच्चार करते शब्दाचा, तिथं अर्थ जर स्पष्ट असेल तर हाच अर्थ स्वीकारा. का? कारण तिथं श्रुतीने स्पष्टपणानं निर्देश केला.
स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द पहा, बरोबर. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना प्रकरण पहा आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करत असताना मागे आणि पुढे आलेले शब्दाचे संदर्भ पहा आणि त्याच्यावरून मग वाक्याचा अर्थ करा. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना आचार्यांनी शब्दावरच जोर दिला. इक्षत्यधिकरणामध्ये इक्षतेर्ना शब्दम या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांनी काय केलंय? ईक्षण या शब्दावरच जोर दिला. सदैव सौम्य इदमग्रासीत एकमेवा द्वितीयम तद ऐक्षत असं उपनिषदांनी सांगितलं. आचार्यांनी ऐक्षत असा ईक्षण शब्द पकडूनच त्याचा अर्थ केला की नाही. मग ईक्षण या शब्दावरून त्या शब्दाचा अर्थ करा, कारण स्पष्ट ज्ञापक श्रुती आहे इक्षत्याधिकरणामध्ये. दुसऱ्या अध्यायाचा विचार, दुसऱ्या पादाचा विचार केला पहिल्या अध्यायाचा, तर आचार्यांनी काय केलंय? अस्पष्ट ज्ञापक ज्या श्रुती आहेत त्या श्रुतीचा अर्थ करत असताना नुसता शब्द बघू नका, शब्द आणि प्रकरण पहा. नुसतं प्रकरण नाही, शब्द आणि प्रकरण पहा, दोन्ही पहा. तो शब्द ज्या प्रकरणाच्या अनुषंगानं वापरला जाण्याची शक्यता आहे ते प्रकरण कोणतं चालू आहे ते पहा, मग अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करा. आणि तिसरा आणि चौथा पाद या दोन्ही पादामध्ये ज्या संदिग्ध श्रुती आहेत त्या संदिग्ध श्रुतीचा अर्थ करत असताना मागचे पुढचे शब्द तर पहा, पण नुसते नाही, शब्द पहा, प्रकरण पहा आणि मागचा पुढचा शब्द, मागची पुढची विधानं काय आली आहेत ते पहा. वाक्यशेषाने काही वेळेला अर्थ सिद्ध करावा लागतो की नाही? सिद्ध. वाक्यशेष म्हणजे काहीतरी सांगितलेलं असतं, मधून नवीन विषय सुरू होतो आणि पुन्हा तो विषय, मधला विषय काढून टाकणं आणि ते एकमेकांना जोडून घेणं, यालाही थोडासा विचार करावा लागतो. यालाही विचार करावा लागतो. ते काय झालं, एकदा बिरबल कुणाच्या तरी घरी जेवायला गेला. जेवायला म्हणून गेला, ते दरबारात यायला उशीर झाला. राजाने विचारलं बादशाने, काय रे उशीर झाला? कारण महाराज जेवायला गेलो होतो, तिथं पंगतच उशिरा बसली. आणि काय होतं? आमका आमका काही कार्यक्रम होता, काही सण होता, वार होता, काही होता, जेवायला. मग राजाने सहज विचारलं, काय काय होतं जेवायला? जिथं जेवायला गेला होतास तिथं काय काय होतं? आता काय काय होतं असं विचारणाऱ्याची अपेक्षा काय असते? पक्वान्न काय असतं तेवढंच सांगावं, पण माणसं सगळंच सांगतात. मीठ होतं, आता मिठाशिवाय जेवण होईल काय? मीठ होतं, लिंबाची फोड होती, त्याच्या खाली चटणी होती, त्याच्या खाली ओली चटणी होती, त्याच्या खाली मेतकुटाचा ठिपका होता, त्याच्या खाली लोणचं होतं, आमकं होतं, तमकं होतं. मग उजव्या बाजूला काय होतं? उजव्या बाजूला पहिल्यांदा मिठाच्या वर बटाट्याची भाजी होती, मग त्याच्या बाजूला अमकी अमकी भाजी होती, मग त्याच्या बाजूला तिसरी एक भाजी होती, मग पातळ भाजी होती, मग वाटी. हे सगळं सांगतात. बिरबलांनी सगळं सांगितलं. महाराज असं असं होतं, तसं भात होता, पोळी होती, पुरणाची पोळी होती, मसाले भात होता, आमकं होतं, तमकं होतं, पुलाव केलेला होता, अजून कटल्या पोळ्या असतील, साधी पोळी केलेली होती, हे होतं, ते होतं, 4 भाज्या होत्या, 4 चटण्या होत्या, वाटीमध्ये बासुंदी होती, श्रीखंड होतं. असं झालं. आणि बिरबल सांगत होता, बिरबलाला सांगायचं होतं आणि काहीतरी एक कढी पण केलेली होती. म्हणून बिरबलाने सांगितलं, भात, काय आमटी होती, पोळी होती, भाज्या होत्या 4, पुरणाची पोळी होती, श्रीखंड होतं, हे होतं, बासुंदी होती. आणि म्हणण्यामध्ये आणि म्हणाला आणि कढी होती हे सांगायचंच होतं फक्त. तो आणि म्हणाला तेवढ्यात बादशहाकडे कोणीतरी आला आणि ते थांबलं. तो मध्येच बोलला, ते बिरबल थांबून गेला. थांबून गेल्यानंतर बादशहाच्याही लक्षात आलं नाही. तर बरं झालं, ठीक आहे. मग ते आता कामामध्ये घडून गेला, ते सगळं झालं. तो दिवसही संपून गेला. राजा घरी गेला, बिरबल घरी गेला, सगळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असे 2-4 दिवस गेले. आणि पुन्हा एका आठवड्यानंतर मग बादशहाने दरबार चालू असताना अचानक बिरबलाला विचारलं, बिरबल आणि काय रे? बिरबल म्हणला, कढी होती. कुणालाच कळायला मार्ग नाही ना. आणि काय होतं? बाकी दरबारी लोकांना काही कळायला मार्ग नाही. बादशाह नाही, बिरबल अजून आणि काय होतं? बिरबल म्हणला, कढी होती. हे बाकीचे सेनापती, खजिनदार, अमुक तमुक ते डोकं खाजवायला लागले, काय संबंध आहे कढीचा, काय नाही. बादशहाने कंठा काढला आणि बिरबलाला देऊन टाकला. ते बाकीचे ते महाराज काय आहे काय, आणिक म्हणून तुम्ही काय विचारलं? मग बादशहाने सांगितलं, अरे मी त्याला आठवड्याभरापूर्वी विचारलं होतं, तू जेवायला गेला होतास तिथं काय काय होतं म्हणून. आणि तो सांगता सांगता आणि म्हणाला आणि थांबला. मी आज विचारलं तर त्यांनी उत्तर दिलं. आता आणीच्या पूर्वी सांगितलेलं आठवड्याभरापूर्वीचं आणि आणीच्या नंतर सांगितलेली कढी याच्यामधला आठवडा वगळून
तो आणि ती कढी जोडून घेणं याला म्हणतात वाक्यशेष. मला वेदामध्ये बऱ्याच वाक्याचे संदर्भ असे जोडून घ्यावे लागतात. मागे आलेला संदर्भ आणि पुढे आलेला विचार यांना जोडून घ्यायचा असेल तर मागचे पुढचे संदर्भ पहा. मी का बोललो, मला एवढंच सांगायचं आहे की ज्ञानेश्वर महाराज इथं असं बोलतात, शास्त्र सांगत असे आड मोडोनी बोले. आड मोडोनी कोण बोले, अस्पष्ट ज्ञापकता आहे. याच्याकरता प्रकरण काय चाललंय पहा. प्रकरण चाललंय गीता महात्म्याचं. बर संदिग्धता, आड मोडोनी बोले, कोण बोले, संदिग्धता असेल तर मागचे शब्द पहा, पुढचे शब्द पहा. मागे काय सांगितलंय, गीता ही वेदाचं मूळ आहे. आणि पुढं काय सांगितलंय, जो वेद 3 वर्णाच्याच कानाला लागला, गीतेने त्यापासून सगळ्यांना ते ज्ञान सगळ्यांकरता मुक्त केलंय. मग आधी गीता मूळ आहे आणि पुढं गीतेनेच मोक्ष जर वेगळं केला असेल, सगळ्यांकरता मुक्त केला असेल, तर मध्ये बोलणारं कोण असेल, गीता असेल. म्हणून कारण का, वेदाने केलेलं जे उपासनेचं चिंतन आहे ते आड आहे. कारण उपासना वेद मोकळं बोलत नाही, फार फार गहन शब्दामध्ये मांडतो. एखादा मंत्र सांगायचा असेल, एखादं प्रकरण सांगायचं असेल, एखाद्या संबंधानं देवतेचं चिंतन सांगायचं असेल, ते उघडं सांगत नाही वेद. ते फार गहन शब्दामध्ये, ते फार किचकट शब्दामध्ये सांगतो. ती उपासना सरळ सांगितली जात नाही. तो मंत्र असेल, सरळ सांगितला जात नाही. त्या मंत्राला इकडून तिकडून आवरण करून त्याला गुह्य ठेवलं जातं. आणि मग गीता म्हणते की हे सगळं जे आड आहे ते मोडून मी तुम्हाला गीता सांगते की ही उपासना करणं म्हणजे काय, कर्मे इशू भजावा, ही उपासना सांगितली. आणि मग तिथून काय होतं, असं झालं की मग आणि तेणेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे. मग त्या ईश्वराच्या प्रसादानं, गुरुसंप्रदायानं मग साच ज्ञान उद्बोधे. पण ते कसं असतं, कोवळं असतं. कोवळं ज्ञान तिथं निर्माण होतं. ते कोवळं ज्ञान कसं निर्माण होतं आणि ते दृढ कसं होतं याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु.